हम्म. ओके, झालंय. आय थिंक रूम लॉक झाली. सो आपण आय थिंक सुरू करू शकतो आता. ठीक आहे ना, करू चालू. हो हो हो, झालं झालं. नमस्कार. आले. मी नमस्कार. मी रुचित प्रकाशनचा प्रकाशक ऋषिकेश वडके आपल्या सगळ्यांचं या लाईव्ह मध्ये स्वागत करतो. थोड्या काही टेक्निकल अडचणींमुळं लाईव्ह यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल सॉरी. आणि आज मूळतः हे जे लाईव्ह आहे हे दोन गोष्टींसाठी करतोय. आपली येणारी आगामी कादंबरी ज्याचं नाव आहे काहूर. तर त्या कादंबरीचं कव्हर आपण रिलीज केलं होतं. बाकी अजून काही गोष्टी आपण याच्या आधी रिलीज केल्या होत्या पेजवरनं. आणि तर बऱ्याच लोकांच्या मनात बऱ्याचशा शंका होत्या की ही कादंबरी नक्की कशावर आहे, किंवा या कादंबरीवर कुठल्या गोष्टींवर भाष्य केलेलं आहे, किंवा ह्याचं जे कव्हर सुद्धा जे होतं त्याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या फॉर्मॅट मधलं आर्टवर्क आपण यूज केलं होतं. सो त्या फॉर्मॅट मधल्या आर्टवर्क म्हणजे कशा संदर्भात आहे किंवा त्या गोष्टी काय इंडिकेट करतात याच्याबद्दल लोकांच्या मनात साशंका होत्या. तर त्याच्याविषयी थोडंसं क्लेरिफिकेशन मिळावं किंवा त्याच्याविषयी आपल्याला थोडंसं समजावं यासाठी हे लाईव्ह सेशन केलेलं आहे. थोडंसं लेखकाकडं किंवा ज्यांनी हे मुखपृष्ठ केलं त्याच्याकडं जाण्या अगोदर थोडंसं मी ह्या काहूर पुस्तकाची किंवा कादंबरीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. मूळतः काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी चेतन बच्छाव माझ्या संपर्कात आला. म्हणजे तो माझा चांगला मित्र आहे. त्यांनी मला ही कन्सेप्ट किंवा ही जी संकल्पना होती त्याची कादंबरीची, ज्याच्यावर तो गेले 4-5 वर्ष काम करतो, तर ती संकल्पना सांगितली. आणि मी नेहमीप्रमाणे, म्हणजे मी मूळतः प्रथम वाचक आहे आणि नंतर प्रकाशक आहे. तर मी त्याला तो कंटेंट किंवा ती जी गोष्ट आहे ती वाचण्यासाठी मागितली होती. मूळतः जेव्हा काहूरचं वाचन मी सुरू केलं तेव्हा मी प्रकाशक म्हणून ती वाचण्यास सुरुवात केली होती की म्हणजे प्रकाशनाच्या ह्याच्यामध्ये ज्या टर्म्स असतात की ह्याला पेज काउंट किती लागेल, किंवा हे आपण पुस्तक कशा पद्धतीने करू शकतो, किंवा पुस्तकाची थीम काय, किंवा पुस्तकाच्या बाकीच्या गोष्टी काय. पण जसं मी ते वाचायला लागलो तसं त्या पुस्तकामधल्या काही गोष्टी मला फार माझ्याच वाटायला लागल्या. म्हणजे त्याच्यातले प्रसंग म्हणा किंवा त्या पुस्तकात किंवा त्या कादंबरीमध्ये चेतननी केलेलं व्यक्तिचित्रण म्हणा किंवा तयार केलेले प्रसंग म्हणा, हे अगदीच रिलेट होणारे होते. त्यामुळं पुस्तक जेव्हा संपत आलं तेव्हा मी प्रकाशक म्हणून चालू केलेलं असलं तरी मी एक वाचक म्हणून ते पुस्तक संपवलं. त्याच्यानंतर मी चेतनला फोन केला आणि मूळतः मी आतापर्यंत जी पुस्तकं केलेली आहेत किंवा आपल्या प्रकाशनाने जी पुस्तकं केलेली आहेत ती पुस्तकं आपल्या प्रकाशनाची जी टॅगलाईन आहे की ह्या जगातलं माणूस पण जिवंत राहण्यासाठी माणसाने कायम लिहित राहिला हवं. तर मला कायम त्याच फॉर्मॅट मधली पुस्तकं करायला आवडतात किंवा करायला थोडीशी मजा येते. ज्या पुस्तकांचा समाजाला उपयोग होऊ शकतो, ज्या पुस्तकांमुळे समाजामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी पसरल्या जाऊ शकतात. तर मी चेतनला त्याच्यानंतर फोन करून म्हणलं की आपण हे करूया. मला असं वाटतं की ह्याच्यामुळं काही ना काहीतरी बदल होईल समाजात. मूळतः कथेचं थोडंसं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं मी त्याच्यातल्या जास्त गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. पण त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत की आपण समाजामध्ये वावरताना काही गोष्टी नकळतपणे सोडून देतो किंवा त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. चेतननी त्या गोष्टी फार बारीक पद्धतीने किंवा फार काळजीपूर्वक हाताळून बघितलेल्या आहेत आणि त्याच तो मांडण्याचा प्रयत्न करतोय काहूर या कादंबरीत, जे मला स्वतःला तर फार आवडलेलं आहे आणि म्हणूनच आपण ते काम
आपल्या प्रकाशनाच्या अंतर्गत करायचं ठरवलं होतं. तर आज माझ्यासोबत चेतनही आहे आणि रोहितही आहे, म्हणजे ज्यांनी त्याचं कव्हर हे केलं होतं. मूळतः हे जे सेशन आहे ते साधारण म्हणजे आपण थोडंसं कॅज्युअलच ठेवलंय. त्यामुळं समजा माझ्याकडनं काही प्रोफेशनली चूक झाली किंवा काही थोडासा शब्द इकडचा तिकडं झाला तर तुम्ही थोडं सांभाळून घ्याल ही आशा आणि विश्वास आहेच. तर मी प्रथमतः चेतन म्हणजे ह्याच्यातला काही भाग आधी चेतनला थोडासा इंट्रोड्यूस करायला सांगतो कथेचा, जेणेकरून तुम्हाला एक कल्पना येईल की काहूर हे नक्की काय आहे. आणि त्याच्यानंतर चेतनला मी एक दोन प्रश्न विचारेल आणि त्याच्यानंतर मग आपण रोहितकडे येऊ. आणि असा साधारण फॉर्मॅट असेल या लाईव्हचा. तर मी चेतनला विनंती करतो की त्यांनी काहूर विषयी आधी थोडंफार सांगावं. चेतन. हाय, थँक्यू ऋषिकेश. काहूरची जी स्टोरी, खरंच कथेला पूर्ण पार्श्वभूमी असते कुठल्या कथेला. तर ही कथा सुरू झाली ती काय एक जवळपास 10 ते 11 वर्षांपूर्वी. मी तेव्हा टाटा मोटर्स मध्ये ट्रेनी होतो आणि तेव्हा मी दिवाळी अंकामध्ये लेख लिहायचो, छोट्या लघुकथा लिहायचो कंपनीमध्ये. तर ते तिथल्या एम्प्लॉईज साठी होत्या, पण जवळपास 20-21 हजार प्रती त्याच्या छापल्या जायच्या. तो आनंद वेगळा होता. माझी एक लघुकथा, आम्ही एक रात्र, माझा एक मित्र आहे राजकुमार, आम्ही बसून रात्रभर ही कथा लिहिली. तेव्हा या कथेला पूर्णत्व होत नव्हतं, वाटत नव्हतं मला. मी ती लिहिली कारण की तिला शब्दांचं जे काही काय म्हणतात त्याला आपलं बंधन होतं, 1000 शब्दांमध्ये ती कथा बसवायची होती. तर ती 1000 शब्दांमध्ये ती कथा बसवली. त्याच्यानंतर पुढचे 5-6 वर्ष कंटिन्युअसली ती कथा माझ्या डोक्यात फिरत असायची सारखी, की हिला पूर्ण काहीतरी अलंकारिक रूप देऊन किंवा काल्पनिकता याच्यामध्ये ऍड करून हिची कादंबरीमध्ये रूपांतर जर केलं तर फार फार गरजेचं आहे, असं मला स्वतःला वाटत होतं. कारण की मी तशी लोक बघितलेली आहेत. तर मूळ विषय असा आहे की जितकी लोक असतात समाजात वेगवेगळी, तितके त्या माणसांच्या स्वभावाप्रमाणे रंग रंग असतात, माणसाचे रंगछटा असतात स्वभावाच्या. तर जे प्रत्येक व्यक्तीचा जो स्वभाव असतो, एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करण्याचा जो एखाद्या माणसाचा मूळ स्वभाव असतो तो वेगळा असतो. मी ज्या गोष्टीला रिॲक्ट करेल त्याला ऋषिकेश कदाचित वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करेल, रोहित वेगळ्या पद्धतीने करेल. तर तसंच ह्या पद्धतीने आपल्या कादंबरीमध्ये, म्हणून आपली एक टॅगलाईन आहे की ह्या कादंबरीला कोणी एक नायक नाहीये, कोणी एका स्पेसिफिक माणसाच्या भोवती फिरते ही कथा, एवढं मी अग्री करतो. पण जो आपला मेन नायक आहे सिद्धार्थ, सपोज आपण त्याला मुख्य मुख्य पात्र म्हणूयात, तर त्याला पूर्ण वेटेज नाही दिलेलं आहे. म्हणजे एखादा सलमानचा पिक्चर जर का रिलीज झाला तर 100% जर का कॅमेरा फक्त त्याच्यावरच जर का असला तर शेवटपर्यंत आपण पण कुठेतरी 1-1.5 तासानंतर बोर होऊन जातो. सलमान XYZ जो कोणी आपला आवडता हिरो असेल तो बघितला. त्याप्रमाणे आपल्या इथे आपण जवळपास प्रत्येक नायकाला तो न्याय दिलेला आहे. प्रत्येकाच्या स्वभावाचे गुणधर्म तिथे दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि मी प्रत्येकाचा जीवनपट तिथे रंगवलेला आहे. तर ही एक कथा नसून एका कथेमध्ये गुंफलेल्या 5 ते 6 वेगवेगळ्या कथा आहेत, ज्या कथा इनडायरेक्टली इम्पॅक्ट करतात प्रत्येकाच्या आयुष्यावर, त्यांच्या लाईफमध्ये, की बाबा याच्या आयुष्यात आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरही होत असतो. त्याप्रमाणे या कथेमध्ये जो मुख्य नायक आहे त्याच्या आजूबाजूचे जे काही पात्र आहेत त्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो किंवा त्याच्या फॅमिलीवर होतो. काही गोष्टी जसं ऋषिकेशने सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे रिव्हील करता येणार नाहीये, कारण की मी कथेमध्ये सस्पेन्स ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जवळपास दर एक 5 ते 6 पानांनंतर वेगवेगळ्या पद्धतीने रिव्हील होत जातो. कादंबरीचं एक मला स्वतःला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः 16 ते 17 वेळा तिचे पारायण केलेत. तर ते 16-17 वेळा वाचल्यानंतर ती दरवेळेस आपल्याला काहीतरी नवीन, म्हणजे आपण कधीतरी सिनेमा बघायला गेल्यानंतर ज्या पद्धतीने प्रेडिक्शन्स करतो की सुरुवातीला, आणि ही प्रत्येक वाचकाची रसिकाची प्रत्येकाची एक इच्छा असतेच की मी प्रेडिक्ट करतो की बाबा ही स्टोरी कुठल्या एंडला जाईल. काही काही लोक बोलून मित्रांशी गप्पा मारून प्रेडिक्ट करतात की अरे भाई हिरो बरोबर असं होणार आहे किंवा याच्या बरोबर असं होणार आहे. तर काही काही लोक स्वतः मनातल्या मनात प्रेडिक्ट करत असतात. तर हे जे प्रेडिक्शनचा जो खेळ असतो, हा खेळ काहूरमध्ये तुम्हाला पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत तुमच्या मनात चालू राहील.
म्हणजे तिथे तुम्ही डिस्कस कराल कोणाशी ते मला माहिती नाही, पण एक वाचक म्हणून तुम्ही स्वतः त्या कादंबरीच्या प्रेडिक्शन मध्ये तुम्ही गुंतत जाल की नाही यार हे असं असेल किंवा हे असं असेल किंवा हे असं झालं असेल. तर ह्या गोष्टीमुळे त्याला नाव काहूर देण्यात आलं. काहूर शब्दाचा अर्थ असतो तो की जेव्हा तुमच्या मनामध्ये खूप सारं द्वंद्व असतं एखाद्या गोष्टीला, नाही का, एखादी गोष्ट तुम्हाला खूप त्रास देते, हे असं का घडतंय. हे मी ती कथा लिहिली तेव्हा त्या नायकाच्या मनात माजलं होतं, ते मी कागदावर उतरवलं आणि आता वाचकांच्या डोक्यात ते माजेल अशी इच्छा आहे. म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे तशी की प्रत्येक वाचकाने फाईट करावी आणि वाचकाने वाचता वाचता नायकाशी फाईट करावी की तू हे असं चुकीचं वागलं होता, तू हे असं चुकीचं करतोय. त्याच्यातल्या सगळ्या पात्रांशी फाईट केली पाहिजे. त्याच्यामुळे ते जे कम्युनिकेशन होईल ना वाचक आणि पुस्तकाच्या मध्ये, ते कम्युनिकेशन ते काहूर कंटिन्यू ठेवेल शेवटपर्यंत. तर अशी एकंदरीत त्या कथेमागे पार्श्वभूमी होती. धन्यवाद चेतन. म्हणजे ह्यावरनं आम्हाला हे तर कळलं की नक्की कथा कशा संदर्भात आहे किंवा तू कुठल्या गोष्टींवर भाष्य करणार आहेस. पण माझ्या माहितीप्रमाणे हे तुझं पहिलंच पुस्तक, बरोबर? तर आपण या पुस्तकातला काही एक पॅरेग्राफ वगैरे ही अभिवाचन घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींकडे होऊ. पण त्याच्या आधी मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तू लिखाण करत होता, म्हणजे साधारण तू 5 ते 10 वर्ष लिखाण करतोय, तर मला या प्रश्नाचं तू ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे एकदा, पण तरी मी तुला विचारतो की आता जवळजवळ 70-80% काम तर काहूरचं संपत आलंय आणि पुढच्या काही दिवसात ती वाचकांच्या समोर येईल. तर मी तुला प्रश्न विचारला होता, मला असं वाटतं की आपल्या इथं जे बघणारे आहेत त्यांनीही त्याचं उत्तर ऐकावं, की तुला आता तुझं पहिलं पुस्तक तयार होतंय, तर त्याबद्दलच्या तुझ्या काय भावना आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला असं कधी वाटलं होतं का की पुस्तक होईल तुझं किंवा तू जे लिहितोय त्याचं म्हणजे पुस्तक स्वरूपात ते येऊ शकतं लोकांचं पर्यंत, असं तुला कधी वाटलं होतं का? तर याच्याविषयी थोडस सांग ना प्लीज. बरं झालं तो हा प्रश्न विचारला, मला ही गोष्ट सांगायची होती तुला काही. 2000 आय थिंक 5 का 6 साली मी आहे ना गावकरी प्रेसमध्ये अमृत नावाचा दिवाळी अंकाची जुपणी करत होतो. जुपणी आय थिंक तुला माहिती असेल कारण की तू टेक्निकल याच्यातलं आहे. तर जी पुस्तकं बाइंडिंग करायची असतात त्याच्या आधी सगळ्या पानांची जुपणी करायची असते. तर ते जवळपास 150 पानांचा दिवाळी अंक होता आणि मी तिथे कामाला होतो. म्हणजे सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्यांमध्ये मी प्रेसमध्ये कामाला जायचो. तर तेव्हा मी पुस्तक ते जेव्हा जुपणी करत होतो त्या पुस्तकाची, ते जुपणी करता करता मी पूर्ण 150 पानांचं पुस्तक वाचून काढलं होतं. ते काहीतरी 6 दिवसाचं टास्क होतं आणि ते माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक मी जे कुठलं काही वाचलं असेल किंवा शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कुठलं काही पुस्तक, म्हणजे आपल्या शाळेतले जे धडे होते दमडी वगैरे ते तर वाचूनच काढायचो आपण. मराठीची पुस्तकं तर मी 10वीची पुस्तकं 7वीत वाचत होतो मराठीची, कारण आवड, वाचनाची आवड, म्हणजे कथा वाचायची आवड. अभ्यास नाही बरं का, फक्त कथा वाचायला आवडतात म्हणून ते वाचलेली पुस्तकं होती. तर तेव्हा तरी माझ्या डोक्यात नव्हतं की असं काही करू शकतो मी. पण जेव्हा मी ही कादंबरी लिहायला घेतली तेव्हा माझी बायको मला सारखी म्हणायची, अरे ते पुस्तक पूर्ण कर. तर जेव्हा जेव्हा ती हे वाक्य म्हणायचे ना की पुस्तक पूर्ण कर, तेव्हा माझ्या डोक्यात कधीच नव्हतं की हे पुस्तक आहे असं. मला असं वाटत होतं की मी ज्याप्रमाणे फेसबुकवर काही पोस्ट लिहितो, काही ब्लॉग लिहितो किंवा एखाद्या वर्तमानपत्रात आपण लेख लिहितो, त्या पद्धतीने मी काहीतरी लिहितोय आणि ते पूर्ण करण्याचं काम करतोय. लिटरली आपण म्हणजे ह्या गोष्टी डिस्कस करण्याच्या आधी 6 महिन्याआधी सुद्धा माझ्या डोक्यात नव्हतं की काहूरचं एका कादंबरीत रूपांतर होईल आणि ते पुस्तक रूपात समोर येईल. जेव्हा मी या गोष्टीकडे पाऊल उचलायला सुरुवात केली तसतशा लोकांनी ज्या पद्धतीने मला रिस्पॉन्स द्यायला सुरू केलं, जसे की बरीच काही मोजकी लोक जोडली गेलेली या प्रोजेक्ट बरोबर, ज्यांनी स्वतः मला खूप प्रोत्साहन दिलं की तू हे कर. कारण की तुझंच एक वाक्य आहे की आपलं एक स्वतःचं प्रोडक्ट जेव्हा असतं, एक प्रोडक्ट शब्द चुकीचा ठरेल, पण ठीक आहे, एक प्रोडक्ट आय मीन टू से की आपण काहीतरी एक
कलाकृती निर्माण केली आहे आणि ती सादर करतोय रसिकांसमोर, वाचकांसमोर, त्यावेळेस तो जो आनंद असतो तो एकदम म्हणजे शब्दात सांगता येणार नाही असा आहे. आणि माझी उत्सुकता तुझ्यापेक्षा चांगली कोणालाच माहिती नसेल, कारण की मी तुला आता तुझं लग्न झालेलं असताना सुद्धा 100 फोन करून आपलं रोजचं डिस्कशन चाललेलं आहे. आपण एवढे एकमेकांना डिस्टर्ब करतोय. आपण हे का करतोय, म्हणजे हे तर लक्षात येते की आपण आपल्या पर्सनल लाईफ, जे आपले डेली रुटीन्स आहेत ते थोडेफार डिस्टर्ब करून ह्या गोष्टीला जर का आपण खूप 100% स्कोप देतोय, याचा अर्थ त्याचं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये खूप आहे. आणि मी ह्या पुस्तकाकडे, म्हणजे तू पण आपल्या दोघांचं याविषयी बोलणं झालं होतं की ज्या दिवशी हे पुस्तक तुझ्या हातामध्ये एक प्रिंट बुक म्हणून येईल, ज्या दिवशी तू त्याला हातात घेशील, फील करशील, त्या दिवशी जर का दिवस दुसरं कुठला नसेल. आणि ते खरंय, आत्ताची इंडस्ट्री मला माहिती नाही, एक बिझनेस म्हणून बाजूला असू दे किंवा आपण प्रमोट करतोय ते बाजूला असू दे, पण तो जो आनंद असेल, या आधी माझं एक पुस्तक माझ्या एका मित्राने बनवून दिलं होतं मला. म्हणजे आता हा किस्सा सांगायला आवडेल. 2017चा माझा वाढदिवस, माझे 2017 पूर्वी मी लिहायचो फेसबुकवर बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी लिहायचो. तर माझ्या काही कलिग्स होते, 3-4 कलिग्स एकत्र येऊन त्यांनी माझे सगळे जे काही बेस्ट पोस्ट त्यांना वाटल्या की जे चांगले ब्लॉग्स लिहिले, त्याचं कलेक्शन केलं आणि त्याचं 100 का 120 पानांचं एक पुस्तक हार्ड कव्हर मध्ये बनवून दिलं. एकच पुस्तक, त्याची एकच प्रत आहे. तर ते पुस्तक हातात घेतल्यावर जो आनंद मला झाला होता की हे हे माझं पुस्तक आहे असं. पण आता हे जे पुस्तक आहे हे पब्लिकसाठी अवेलेबल असतं. ते पुस्तक फक्त एकच आहे आणि ते फक्त माझ्याकडे आहे. ते कोणासाठी, म्हणजे आपण विक्रीसाठी ते उपलब्ध केलं नव्हतं. ते मी वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिलं होतं, ब्लॉगचं पुस्तक. आता तन्वीर भाईचं कसं एक टप्पा होते, सेम त्या टाइप मध्ये ते सेम शो म्हणून एक पुस्तक बनवलं होतं त्यांनी. आणि सेम शो कशातून आलं तर आय थिंक 3 पत्ती वगैरे खेळला असेल तुम्ही, तर 3 पत्ती खेळायचो आम्ही बराच. तिकडे जर्मनीला होतो तेव्हा 3 पत्ती खेळायचो. आणि तेव्हा त्याच्यातून आलेलं ते म्हणजे विरंगुळा म्हणून खेळायचं. तर त्यातून आलेलं ते नाव त्यांनी ते सुचवलं, त्यांनीच त्यांचं बनवलं आणि मला सरप्राईज दिलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते पुस्तक हातात दिलं. तर आय थिंक ह्या काहूरचा आनंद मला काही शब्दात सांगता येणार नाही. ज्या दिवशी प्रकाशन होईल त्या दिवशीचा आनंद शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. धन्यवाद चेतन. तुझ्या फक्त एका पॉइंटवर मी बोलतो आणि तुला पुढचा प्रश्न मी विचारतो. तू फक्त आता बोलताना एक गोष्ट बोलला की पर्सनल काम वगैरे बाजूला ठेवून, तर माझ्यासाठी पुस्तक करणं किंवा तयार करणं ह्याच्यापेक्षा मोठी प्रायोरिटी काहीच नाहीये म्हणजे पूर्ण ह्याच्यात. कारण का मुळात मी व्यावसायिकदृष्ट्या पुस्तक जरी करत असलो तरी तुला माहितीये मी ते किती व्यावसायिक दृष्ट्या करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दुसरी गोष्ट म्हणजे मला पुस्तकं करण्यात आनंद वाटतो यासाठी की पुस्तक एखादं तयार झाल्यानंतर त्याच्यावर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा लोकांच्या आयुष्यात त्याच्यामुळे घडलेले बदल, ह्या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात माझ्या स्वतःच्या आयुष्यात. की मला म्हणजे आयुष्यातले खूप निर्णय, म्हणजे पर्सनल निर्णय पण म्हण किंवा व्यावसायिक निर्णय पण म्हण, मला पुस्तकांनी बऱ्याच गोष्टी आतापर्यंत शिकवल्यात. म्हणजे आधी वाचत होतो तेव्हा वाचनातनं शिकलो होतो आणि आता स्वतः या प्रोसेसमध्ये असल्यामुळं मी काय छापणार आहे ते वाचनात येतं, त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि त्यामुळे पर्सनल असं काही राहिलं नाही. म्हणजे मला नाही वाटत की कुठल्या प्रकाशकांनी लग्नाच्या आधी बायकोला सांगितलं असेल होणाऱ्या की तुला आल्यानंतर कुरिअर पॅक करावे लागणार आहे, पण मी सांगितलं होतं की कुरिअर पॅक करायचं. आणि बऱ्याच वेळा मी तिला म्हणजे कधी असं म्हणतो ना की दोघ जण भेटायला जातात तेव्हा प्रेमाच्या गप्पा वगैरे करतात, तेव्हाही मी तिला सांगायचो की अरे एक टप्पा आउटच्या एवढ्या आवृत्ती विकल्या गेल्या किंवा आता आपण ही आवृत्ती काढतोय, किंवा मला एका सरांचा फोन आला. तर ते थोडस तसं आहे. त्यामुळं पण एक छान वाटतंय की आता काहुरी तशी बघायला गेलं तर आपली पहिलीच कादंबरी, पण काहूरच मी पहिली कादंबरी करतोय याचा मला आनंदही आहे. कारण का काहूरचा विषयही तसाच आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुठलीही गोष्ट शिकताना आयुष्यात
आपल्याला म्हणजे आयुष्य कधी हाताला धरून शिकवत नाही किंवा तुझ्या कानात सांगायला येत नाही की तू असं करायला पाहिजे किंवा तसं करायला पाहिजे. तुझी जी परिस्थिती असते किंवा ज्या गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यात, ती परिस्थिती तुला दरवेळेस काही ना काहीतरी शिकवत असते. ते शिकून तू किती पुढे जातो त्याला फार महत्व असतं. आणि पुस्तकातलं बरोबर. लिखाण म्हणा किंवा पुस्तकातलं जो कंटेंट आपण म्हणतो, तर काहूर मधले बरेचसे प्रसंग तुम्हाला असे थोडेसे भेदक वाटतील किंवा थोडेसे असे हॉरिबल वाटतील किंवा शॉकिंग वाटतील. पण माझं म्हणणं असं आहे की त्या शॉक मध्ये पण किंवा त्या गोष्टीमध्ये पण शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त वाचकाच्या डोळ्यांमध्ये तो दृष्टिकोन पाहिजे किंवा वाचकाकडे तेवढी विचारशक्ती पाहिजे की नक्की ह्यातून लेखकाला काय सांगायचंय. ते जर का एखाद्या वाचकाने काहूर या कादंबरी संदर्भात समजून घेतलं, तर मला नाही वाटत की ती कुठंतरी म्हणजे तिला जे सांगायचंय ते ती सांगू शकणार नाही. शेवटी प्रत्येक पुस्तकाचं एक नशीब असतं. काहूरचं नशीब बरोबर. चेतनने लिहिलंय. काहूरचं नशीब चेतनने लिहिलंय. तर चेतनने लिहिताना फार चांगल्या पद्धतीने लिहिलंय. त्याच्यामध्ये थोडीशी थोडंसं सुख टाकलंय, थोडंसं मध्ये दुःख टाकलंय, थोडंसं भावना टाकल्यात. तर ते एक म्हणजे चेतनच्या लहान बाळासारखं आहे की त्याला 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 जसं हवंय तसं त्यांनी ते बाळ ग्रो केलंय आणि ते आता लवकरच तुमच्या हातात आपण सुपूर्द करणार आहोत. तर असं आहे सगळं एकंदर. तर माझ्याकडे काहूर मधला एक पहिला पॅरेग्राफ आहे, तो मी नंतर वाचतो. फक्त चेतनला एक शेवटचा प्रश्न विचारतो, त्यानंतर ते अभिवाचन घेतो आणि त्याच्यानंतर आपण रोहितकडे जाऊया. मला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मुळात काहूरचं लिखाण जेव्हा मी वाचलं चेतनचं किंवा तो जो विषय आहे तो लक्षात घेतला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अशा विषयांची किंवा या संदर्भात भाष्य केलेली बरीचशी पुस्तकं आत्ता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर मुळात मला प्रश्न हा आहे की तुला तुला काहूर ही कादंबरी सगळ्यांमध्ये थोडीशी वेगळी किंवा त्याच्यामधलं वेगळं पण असं काय आहे किंवा ते तुला काय वाटतं की मी जे लिहिलंय ते थोडंसं आतापर्यंत जे उपलब्ध होतं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे किंवा मला थोडंसं वेगळं काहीतरी सांगायचं. तर त्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर फार बरं होईल. चांगला प्रश्न विचारला, काउंटर क्वेश्चन्स विचारले. तर विषय असा आहे की तुझ्या आजूबाजूला जर का 4-5 लोक सपोज रोज येत आहेत, बसतायत, उठतायत, जात आहेत, रोज 4 लोक जातात, त्यांना तू बघतोय, ज्या नजरेने तू त्यांना बघतोय किंवा ते ज्या पद्धतीने तुझ्यासमोर रिॲक्ट होत आहे, पुस्तकामध्ये एखाद्याची मानसिक स्थिती काय असू शकते ह्या गोष्टीवर सगळ्यात जास्त भाष्य केलेलं आहे मी. की एखादा व्यक्ती जर का तुमच्या समोर व्यक्त होतोय तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असणार आहे किंवा कुठल्या गोष्टीमुळे तो असा वागतोय हे व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बऱ्यापैकी तू बोलले की हो आहेत, असे बरेच पिक्चर आहेत की सिनेमे आहेत, बरीच पुस्तकं आहेत या गोष्टीवर भाष्य करणारी. म्हणजे एक मानसिक आजार वगैरे जो प्रकार असतो, एखाद्याचा मानसिक संतुलनावर जो प्रकार असतो, या गोष्टींवर बरेच भाष्य करणारी पुस्तकं आहेत. पण ती जी मी कुठल्या पुस्तकांना सांगत नाहीये, बाकी तिकडे काय विषय तो मी मांडणार नाही. मी आपल्या पुस्तकात काय आहे ते सांगतो. आपण फक्त त्याच्यावर भाष्य नाही केले तर आपण ती गोष्ट सुरू कुठून झाली आणि कुठपर्यंत घेऊन गेली या गोष्टीची पूर्ण एक कारणी माणसाची असते ना, आपण म्हणतो ना की पूर्ण गोष्ट मांडलेली आपण. आणि बऱ्याच वेळा आता मी त्याच्यामध्ये एक प्रसंग सांगतो तुला की जो आपला नायक आहे त्या नायकाला कायम पॉलिश्ड लाईफ जगायची सवय होती. म्हणजे एकदम रिच म्हणतो आपण, ओव्हरलोडेड नाही का, खूप लक्झरियस लाईफ. सडनली एखादा इन्सिडन्स तुमच्या समोर घडतो आणि तुम्ही शॉक होतात. हे आपण आता तू आणि मी आयुष्यात मृत्यू कधी बघितलाय पहिले आपल्याला सांगता येणार नाही की आपण मृत्यू कधी बघितला. मला त्याच्यामध्ये सिद्धार्थची गोष्ट आठवते. सिद्धार्थ म्हणजे आपला नायक नाही तर गौतम बुद्ध सिद्धार्थ, त्यांची जी गोष्ट आहे, त्यांनी ते राजे होते, राजपुत्र होते आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मृत्यू बघितला तेव्हा त्यांनी मोक्षाकडे वाटचाल केली. त्यांना मृत्यू माहितीच नव्हता. आणि अशी बरीच लोक असतात. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे लहान बाळ जसं असतं ना, त्याला दुनियादारीची शिकायला वेळ जातो. एखादी गोष्ट, आता माझा बाळ आहे, सपोज माझा 1 वर्षाचा मुलगा आहे, त्याला गाडी मी चालवतो हे त्याला माहिती नाहीये.
त्याला एवढंच माहिती किती आपण चालते, त्याला हे नाही कळत आहे की मी गाडी कुठे ठोकू शकतो. त्याला वाटतं की हे मशीन हे बरोबर चालते, जे काही चाललंय ते, तो बिंदास गाडीत फिरतो. पण ज्या दिवशी त्याला कळेल की ह्या गाडीमुळे काहीतरी अपघात घडू शकतो किंवा एखाद्या गोष्टीमुळे वाईट प्रसंग समोरून येऊ शकतो, तेव्हा तो सावध होतो, तिथे दुनियादारी येते. तर ही शिकण्याची जी लेवल असते ना, काही काही बऱ्याच मुलांना म्हणा किंवा काही लोकांना म्हणा, ती खूप उशिरा मिळते. काही अनुभव खूप उशिरा येतात. आपण म्हणतो नाही का की खूप कमी वयात खूप जास्त काही सहन केलंय तू. हे याचा अर्थ काय असतो की वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून एखादा व्यक्ती जर का काम करतोय, एखादा व्यक्ती जर का कंटिन्यू मृत्यू बघतोय किंवा संकट बघतोय किंवा एखादी गोष्टी एक्स्ट्रीम लेवलच्या गोष्टी बघतोय, तर त्याला पुढे भविष्यामध्ये असं काही त्रासदायक गोष्टी राहत नाही. तर काहूरमध्ये हेच वैशिष्ट्य मानलेलं आहे की ज्या ज्या माणसाची दुःख सहन करण्याची ज्या पद्धतीची कॅपॅसिटी आहे, त्या पद्धतीने त्याचे मेंदू किंवा त्याचं ब्रेन किंवा त्याचे भावना कशा त्याला सपोर्ट करतात, हे मी काहूरमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पात्र त्याच्यामध्ये वेगळा ठसा उमटून जाईल तुमच्या मनावर. तुम्हाला त्याच्यामधला अमर पण कधी वाईट वाटणार नाही, विशाल असं वाटणार नाही. प्रत्येक आपल्या पुस्तकामध्ये सर्व विलन आहेत, सर्व हिरो आहेत. एका क्षणाला तुम्हाला अमरचा राग येईल, विशालचा राग येईल, गणेशचा राग येईल, तुम्हाला अस्मिताचा येईल, तुम्हाला सर्वांचा अनघाचा राग येईल, कंटिन्युअसली अनघाचा राग येईल, सिद्धार्थचा कंटिन्युअसली राग येईल. पण कुठेतरी गेल्यानंतर अरे नाही बरं का, म्हणजे पेज नंबर 40 वर तुम्हाला त्याचा राग आलाय, पेज नंबर 42 वर अरे नाही, अरे हा तर बरोबर होता, याचं काही चुकलं नाहीये. तर माणसाची मनस्थिती त्याच्याकडून काय करून घेते, त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे न जमल्यामुळे कसे चुकीचे निर्णय घेतले जातात, हे तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. आणि हे एक दोन ठिकाणी नाही तर मला असं वाटतं की प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला ते जाणवेल की इथे चूक आणि बरोबर तुम्ही कम्पेअर करू शकता. तुम्ही काहीतरी त्याचं कन्क्लुजन काढू शकता की नाही, हे इथं याचं चुकलं, हे इथं याचं चुकलं. कोणावर कितपत विश्वास ठेवायचा, कोण किती गोड बोलतोय तुमच्याशी. म्हणजे अगदी आपण व्यवहार सुद्धा पुस्तकामध्ये घेतलेला आहे की नुसतं फक्त फिलॉसॉफी नाही ठेवली आपण त्याच्यामध्ये, प्रॅक्टिकल व्यवहार सुद्धा, की व्यवहारिक गोष्टींमध्ये कसं एखादा फसतो, त्याचा काय प्रॉब्लेम होतात, हे सुद्धा गोष्टी आपण कादंबरीमध्ये मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की हिला पूर्णत्व नाही म्हणता येणार, कारण की ही गोष्ट कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण हा, परिपूर्ण नाही म्हणता येणार, पण तिला पूर्णत्व लाभले असं म्हणता येईल. म्हणजे वाचकांना समाधानकारक गोष्ट त्यांच्या हातात मिळाली असं वाटेल. ठीक आहे. धन्यवाद चेतन. तर माझ्याकडे काहूरची फायनल कॉपी आहे. त्याच्यातला ते काहूर मधल्या चॅप्टरची पण किंवा भागांची पण जी नावं आहेत ती थोडीशी वेगळी ठेवली आहेत. म्हणजे कादंबरीमध्ये ते जे शीर्षक आहेत भागांचे, ते तुम्ही ह्याच्या आधी कदाचित असे कुठले कधी वाचले नसतील. म्हणजे त्यातल्या एका भागाचं नाव आहे खिमा म्हणून. खिमा, आपला मटणाचा जो खिमा असतो ते खिमा असं नाव आहे. एका भागाचं नाव चिखल आहे. तर असं थोडंसं वेगळं आहे, पण तुम्ही ते साधारण वाचल्यानंतर किंवा त्या भागामध्ये जेव्हा तुम्हाला ते क्लिक होईल की अरे ह्याच्यावरनं हे नाव ठेवलंय हो, तेव्हा तुम्हाला भारी वाटेल की अरे तुम्हाला खरं कळेल की हे नाव असं का आहे. दुसरी गोष्ट, ही पूर्ण कादंबरीच अशी आहे की म्हणजे आम्ही ते करतानाही थोडंसं वाटत होतं की अरे हे कोणाला कळेल का किंवा हे कोणाला लक्षात येईल का. तर या कादंबरीमधल्या जर का गोष्टी बघितल्या ना, तर सगळ्या गोष्टी तशाच आहेत. म्हणजे मला स्वतःलाही त्या लवकर समजलेल्या नव्हत्या. चेतननी लिहून दिल्यानंतर किंवा त्या रोहितनी डिझाईन केल्यानंतर किंवा त्याची टायटल बघून की अरे मी तर सामान्य वाचक आहे, मला कळत नाहीये. पण ते जेव्हा जेव्हा ते क्लिक होतं ना, जेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे होतं का, तेव्हा येणारी जी भावना आहे किंवा जी फिलिंग आहे ती भारी आहे. म्हणजे ती थ्रूआउट दी पुस्तक जपून राहते कुठल्याही माणसाची. तर मी त्याच्यातलं फक्त पहिला चॅप्टर आहे त्यातला, त्या चॅप्टरचं नाव आहे फोटो फ्रेम. त्यातलं फक्त एखादा पॅरेग्राफ फक्त वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण रोहितकडे जाऊया. फोटो फ्रेम. एक प्रशस्त बंगला, बंगल्यासमोरच्या बागेत फुलझाडे, छान सुबक दगडाची 2-3 शिल्प.
बागेच्या पलीकडच्या पोर्चमध्ये धुळकात असलेली एक जुनी फियाट, कदाचित आता बरेच वर्ष न वापरल्यामुळं तिची फारच दुरावस्था झालेली आहे. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर बाल्कनी शेजारच्या खिडकीत पांढऱ्या रंगाचे पण मळलेले नक्षीदार पडदे दिसतात. या सुंदर बंगल्याला त्या बंद खिडकीच्या मळलेल्या पडद्यांचा डागच लागलाय जणू. या वास्तूसमोर उभं राहिलं की सगळ्यात आधी नजरेत भरणारी हीच ती खिडकी आणि हीच ती खोली. हीच ती खोली दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून ती आहे याच बंगल्याच्या मालकाच्या मुलाची. ती फियाट सुद्धा त्याचीच आहे. या भव्य दिव्य बंगल्यासमोर उभं राहिल्यावर त्याच्या मालकाकडे श्रीमंती जणू ओसंडून वाहते की काय असाच भास होतो. मला कधी कधी प्रश्न पडतो की इतके मोठे प्रशस्त बंगले लोक हाऊस म्हणून बांधतात, पण नेमकं यात राहणाऱ्या माणसांची मने एकमेकांशी बांधली जातात का? नाही. म्हणजे काय तो शब्द बरं? हा, आठवला. प्रायव्हसी किंवा स्पेस. तर या प्रायव्हसी आणि स्पेसच्या नावाखाली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या खोलीत कोंडला जातो. इथे शेजारी असायची गरजच भासत नाही, कारण प्रत्येक खोलीच्या भिंतींमुळे तुम्ही घरातले सुद्धा एकमेकांचे शेजारी होता. एक मात्र आहे, इथल्या प्रशस्त जागेत सुबक आणि सुंदर कलाकृतींना जागा मात्र मिळते. हा त्या कलाकार मंडळींना मिळालेला न्यायच म्हणावा लागेल. आता बाहेरच गप्पा मारत राहण्यापेक्षा आपण त्या बंगल्यात आज जाऊन बघायला हवं. एवढ्या सुंदर बंगल्यात तो मळकट पडदा नेमका कोणत्या खोलीचा आहे? तर बंगल्याच्या आतमध्ये काय होतं किंवा काय गोष्टी आहेत ते थोडस मी आता सांगत नाही, कारण का ते तुम्ही वाचावं अशी इच्छा आहे. तर हे एक थोडस पॅरेग्राफ किंवा एक हे मी वाचून दाखवलं, जेणेकरून तुम्हाला थोडस कळावं की काय पद्धतीचं लिखाण केलंय किंवा काय आहे ते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कादंबरीच्या मुखपृष्ठाची. तर ह्या कादंबरीचं मुखपृष्ठ करताना काही गोष्टी, म्हणजे मी जेव्हा मुखपृष्ठ करतो साधारण लेखकाला विचारतो की तुला त्या मुखपृष्ठामधनं काय अधोरेखित करायचंय किंवा काय तुला हवं आहे त्याच्यातनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझेही काही ज्या संकल्पना असतात त्या मी सांगतो. म्हणजे जसं की एक टप्पा आउटच्या वेळेस तो एक गॉगल होता की ज्याच्यामधनं ज्या चष्म्यातनं तुम्ही म्हणजे तन्वीरच्या त्या चष्म्यातनं तुम्ही माणुसकी बघा, त्या पद्धतीने थोडासा दृष्टिकोन तुमचा तयार व्हावा अशी संकल्पना होती. तर त्यावेळेसही मी काही आयडिया, म्हणजे ते थोडंसं वेगळं होतं. तर ह्या वेळेसही मी काही संकल्पना किंवा चेतननी काही संकल्पना रोहितला दिल्या होत्या की आपल्याला ते कव्हर कसं हवं किंवा काय हवं, ते कशा संदर्भात आहे. किंवा मी साधारण जेव्हा पण मुखपृष्ठ करतो तेव्हा जो कोण मुखपृष्ठ करणारा असेल त्याला साधारण पुस्तकाची थीम किंवा पुस्तकच वाचायला देतो, जेणेकरून त्याला थोडीशी त्याबद्दल आयडिया यावी की आपल्याला काम कशावर करायचं नक्की. नाहीतर त्याशिवाय चांगल्या पद्धतीची कलाकृती बाहेर येत नाही. आणि फक्त प्लेन सरफेसवर नावं प्रिंट करणे इतकं ते योग्य वाटत नाही. तर त्यामुळं मी तशा सगळ्या संकल्पना रोहितला सांगितल्या होत्या. आणि रोहितने साधारण 15-20 दिवसानंतर मला एका प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडवर काहीतरी रेषा काढलेलं चित्र मला पाठवलं आणि मला म्हणलं की हे काहूरचं कव्हर आहे. तर मी खर तर ते भीतभीतच थोडस चेतनला पाठवलं. आणि त्याच्या आधी मी रोहितला फोन केला डायरेक्टली. त्यांनी मला मेल पाठवला होता, पण मला इतकी भीती वाटली होती की मी त्याला फोन केला. त्याला म्हणलं, अरे तू 20 दिवस घालवले या गोष्टीसाठी आणि या लहान मुलासारख्या रेषा मारून दिल्यात मला एका व्हाईट पेपरवर. तर मी हे लेखकाला कसं दाखवू. तर रोहित मला म्हटलं की तू जो मेल पाठवलाय तो चेक केला नाहीस का. तर मी म्हणलं की नाही, मला ते दिसलं समोर म्हणून मी तुला लगेचच फोन केला. तर मी तो मेल बघितला. त्या मेलमध्ये त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये त्या कव्हर मध्ये काय गोष्टी इन्व्हॉल्व आहेत आणि काय नाही हे पॉइंट वाईज टाकलं होतं.
आणि त्याच्यानंतर जेव्हा मला ते कव्हर कळालं तेव्हा मला असं वाटलं की अरे हे फारच भारी आहे, हे फारच वेगळे आहे, जे आजपर्यंत कुणी बघितलेलं नाही. तर मी फार काय त्याच्याविषयी न बोलता मी रोहितला विनंती करेल की तूच त्या कव्हर बद्दल थोडस एक्सप्लेन केलं तर बरं होईल. रोहित. येस येस, नक्की नक्की नक्की. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो, येतोय येतोय, व्यवस्थित आहे. होय. ओके येस. नाही नक्की, ऋषीने जे सांगितलं ते अगदी खरं आहे. म्हणजे मला जवळजवळ 20 दिवस किंवा आपण 3 आठवडे म्हणू शकतो, जेव्हा पहिली मीटिंग चेतन सोबत आणि ऋषी सोबत माझी झाली होती, आणि आमची मीटिंग संपल्यानंतर मला ऋषीने एकच सांगितलं होतं, बहुतेक चेतनला फोन आला होता, सो चेतन बोलायला गेला होता आणि मला ऋषीने एकच वाक्य सांगितलं की हे पुस्तक भन्नाट आहे आणि हे केलं पाहिजे आपण, आणि ह्याचं कव्हर पण तेवढंच भन्नाट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ते डोक्यात एकच वाक्य कायम घोळत होतं की हे बुक कव्हर काहीतरी वेगळं करूयात, जे टिपिकल काय म्हणतो ना आपण, एक साचेबद्ध आपण कव्हर्स पाहिलेत पुस्तकांची, या पूर्वी सुद्धा बरीच पाहिलेत. सो त्या पुस्तक म्हणून म्हटलं की हे पुस्तक करताना आपण काहीतरी वेगळं करू. मग कसं ते लोक अप्रिशिएट म्हणण्यापेक्षा त्यांना ते रिसीव्ह कसं होतंय किंवा त्यांना काय वाटतंय हे बघण्यात पण आपल्याला तेवढीच मजा वाटेल. कारण का पुस्तक नो डाऊट त्यात अजिबात म्हणजे एकही काय म्हणतात त्याला टक्क्याची मला काय म्हणतात अजिबात असं काय आपण म्हणू शकतो की अनिश्चितता नाहीये की पुस्तक आवडणार नाही. हा, शंका बेस, ती शंका नाहीये की पुस्तकांना हे लोक पुस्तक आवडणार नाही. कारण हे पुस्तक जेव्हा लोक वाचतील तेव्हा ते म्हणणार आहेत की पुस्तक भन्नाट आहे. तर म्हणून म्हटलं की आपण पण कव्हर तेवढं जस्टिफाय करायला पाहिजे आपल्या कव्हरनी. जसं ऋषी म्हणला की ते टिपिकल पुस्तकाचं कव्हर न होता, सो पुस्तकाची जर पार्श्वभूमी सांगायची तर जो कलर आपण यूज केला तो प्रचंड शुभ्र असा पांढरा रंग वापरलाय. आणि याच्या मागे कारण एवढंच होतं की प्रत्येक जणाला आपण जर माणूस कन्सिडर केला आणि हा जर बेस पकडला तर प्रत्येक जण आपण सेम लेवलला जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाची पाठी ही कोरीच असते, आणि जेव्हा एखादा चित्रकार कॅनव्हास चालू करतो काम करण्यासाठी तेव्हा तो कॅनव्हास ही कोराच असतो. त्यामुळे हे पांढरं कव्हर हे प्रत्येकाचं आयुष्य रिप्रेझेंट करतं आणि ती सुरुवात रिप्रेझेंट करतं. या पुस्तकाला कुठंही आपण फ्रेम दिली नाहीये की एक चौकट टाकली आणि त्या चौकटीमध्ये पुस्तकाचा कव्हर आपण डिझाईन केलंय. अजिबात फ्रेम न देता आपण ते फ्री ठेवलंय, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे साचेबद्ध असेलच असं नसतं. आणि या पुस्तकाबद्दल बोलायला गेलं तर यातले कॅरेक्टर्स कुठेही तुम्हाला साचेबद्ध वाटणार नाही. ते प्रचंड एकमेकांसोबत गुंतलेले दिसतील, ते प्रचंड एकमेकांच्या सिच्युएशन नुसार भन्नाट वागताना दिसतील. जसं चेतनही म्हणाला की तुम्हाला तिथे खरं खोटं कोण कसं वागलं हे तुम्हाला काय म्हणतात की तो जस्टिफाय करायला फार चांगले रिझन्स मिळतील. त्यामुळे याला कुठेही फ्रेम्स नाहीयेत, कुठलीही चौकट नाहीये. काहूर शब्दच हा इतका संभ्रमावस्था सांगतो माणसाची की माझ्या मनात काहूर दाटलं, याचा अर्थ की मला कळत नाहीये मी ज्या सिच्युएशन मधनं आता चाललंय किंवा मला जी परिस्थिती ओढावली आहे माझ्या, मला नाही समजत की मी काय बिहेव करायला पाहिजे. तर तेच आपण त्या संदर्भ दाखवेल असंच ते लेटरिंग त्यामध्ये ठेवले. त्याच्यामध्ये क आणि जो र आहे त्याच्यामधल्या ज्या स्पेसेस असतात, नॉर्मल तुम्ही क लिहिला तर त्याला ते वरती सर्कल दिसतं मध्ये, आणि र जेव्हा ड्रॉ करतो तिथेही सर्कल दिसतो, पण आपण त्या स्पेसेस काय म्हणतो आपण भरून टाकल्या. कारण का प्रत्येकाकडे काही ना काही डार्क सिक्रेट्स असतात, काही ना काही डार्क बाजू असते जी तो फार लवकर रिव्हील करत नाही. रोहित, रोहित, एक फक्त विनंती आहे की तू जेव्हा ते सांगतोय तेव्हा जर का बाय एनी चान्स तुला ते कव्हर जर का हातात घेऊन किंवा आयपॅड वर वगैरे दाखवता आलं येस येस, तर ते थोडस बेटर राहील. म्हणजे तू ज्या गोष्टी बोलतोयस त्या लोकांना कळतील की तुला सांगायचंय काय. नक्की नक्की नक्की. ओके, सो आता मी दिसतोय का सगळं? मला माहिती नाही ब्राईटनेस किती दिसेल, पण दिसतंय का कव्हर सगळ्यांना? हो, बऱ्यापैकी दिसतंय. हा, बऱ्यापैकी दिसतंय. हा, ओके शुअर. ओके, सो मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला जे की ते याची बॅकग्राऊंड आहे जी प्रचंड शुभ्र पांढरी आहे, जी की सुरुवात आहे प्रत्येकाची. आणि काहूरचं जे लेटरिंग आपण लिहिलंय बेसिक, त्यामध्ये क आहे आणि र आहे, ज्याच्या आतल्या ज्या आपण जनरली एम्प्टी स्पेस जेव्हा आपण नॉर्मली लिहितो कुठलाही शब्द, क लिहिताना त्याला क ला गोलाकार असतो, आतमध्ये ब्लँक स्पेस असते. र लिहिताना एक जिथे गाठ असते अक्षराला तिथे र एम्प्टी दिसतो. तर त्या स्पेसेस आपण भरल्यात कारण यामधल्या कॅरेक्टर सुद्धा तसे ते डार्क आहेत त्यांच्या परिस्थितीनुसार वेळोवेळी.
त्याच्यामुळं ते लेटरिंग काहूरला दिसतं. एक कुठला तरी आपण काय म्हणतो त्याला उकार आहे तो मोठा दाखवलाय, कारण का संभ्रमावस्था किंवा जो डिस्टर्बन्स आहे तोही त्या लेटर्स मध्ये दिसणं अपेक्षित होतं या पुस्तकाच्या कव्हरवरती. सो ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या खालचं जो मधला पार्ट आहे तो जो पार्ट, जसं ऋषी म्हणाला की 4 रेघा वगैरे आल्या होत्या आणि कळत नाही की ते काय एक्झॅक्टली केलंय आपण. तर बेसिक थॉट असा आहे की ह्या पुस्तकाचे कव्हर सुरू होतं या डाव्या बाजूची जी रेष आहे इथून, आणि हे जे काही ड्रॉइंग म्हणू आपण किंवा जे काही इलस्ट्रेशन आपण केले ते सिंगल लाईन मध्ये केले, कारण ह्यातली पात्र ही तेवढीच एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण वेगळं इमेजेस त्यांच्या दाखवले नाहीत. सो हे एक लाईन या बाजूने चालू होते आणि इकडे कुठेतरी पुस्तकाच्या काय म्हणतो अर्ध्याच्या सुद्धा खाली येऊन कुठेतरी ती लाईन संपते. आणि ह्यामध्ये जो काही गुंता आहे रेषांचा तो गुंता नसून तर ते 2 इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स म्हणू शकतो किंवा ते मानवी स्वभाव आपण यामध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. ह्या रेषा एकमेकांमध्ये गुंतल्यात कारण यातले कॅरेक्टर सुद्धा एकमेकांसोबत गुंतलेले आहेत. प्रत्येकाच्या भावनेला एक वेगळा रंग असतो, त्याप्रमाणे हे रंग जे आहेत लाल आहे, जांभळा आहे, निळसर आहे किंवा हिरवा आहे, एक माती कलर आहे किंवा आपण स्किन टोन म्हणू एक डार्क साईडची, ह्या टोन्स नसून या त्या कॅरेक्टर्सच्या भावना आहेत. काही ठिकाणी भावना ओव्हरलॅप होतात कारण माणूस म्हणलं की काही भावना या समान असतात, त्याप्रमाणे त्या दोन्ही कॅरेक्टर्स मध्ये त्या समान रंगही दिसत आहेत. सो त्यांच्या त्या समान भावना सुद्धा रिप्रेझेंट होत आहेत. आणि काही भावना ज्या असतात ज्या तीव्र असतात, जसं की लाल आहे की बाबा एका कॅरेक्टरवरती लाल एक पर्टिक्युलर कलर इथे दिसतोय किंवा रंग दिसतोय, तर त्या स्वभावाचं ते प्रतिबिंब आपल्याला म्हणता येऊ शकतं. अशा प्रकारे पुस्तक सुरू सुद्धा कुठेतरी एका वेगळ्या पॉइंटला होतंय आणि ते संपतही वेगळ्या पॉइंटवर आहे. आणि पुस्तकाचे जसे काहुरी जी अवस्था आहे या पूर्ण कादंबरीची, ही अवस्था आपण या लाईन्स मधनं या सगळ्यामधनं ते कव्हरवरती दाखवायचा बेसिकली हा प्रयत्न केलाय. म्हणून बेसिक थीम जर म्हटलं तर सगळं डिस्टर्ब्ड आहे, तुम्हाला कुठंही साचेबद्ध अक्षर दिसणार नाही. अगदी चेतनचं नाव आपण जिथे लेखकाचं नाव लिहितो ती अक्षर सुद्धा डिस्टर्ब्ड आहेत, ते सुद्धा कुठेही टाइप ऑफ पेस्ट मध्ये जे स्टँडर्ड दिसतात आपल्याला अक्षर तशी अक्षरं सुद्धा नाहीयेत, कारण तोही कुठल्या ना कुठल्या अवस्थेतनं त्यांनी हे पुस्तक 10 वर्ष त्याला लागली म्हणू आपण. या सगळ्या अवस्था पार करताना सुद्धा प्रत्येक अक्षरामध्ये अंतर आहे, कारण एकेका टप्प्यानंतर कदाचित त्याला ते सुचलं असावं आणि त्यांनी ते पूर्णत्वाकडे ते पूर्ण पुस्तक नेलंय. म्हणून अशा पद्धतीने आपण या पुस्तकाचा कव्हर डिझाईन करायचा प्रयत्न केला. हे झालं म्हणजे आता मला जे येणारे मेसेजेस होते किंवा ज्या येणाऱ्या गोष्टी होत्या की ते नक्की काय आहे काहीच कळत नाही, त्या लोकांना कदाचित त्याचं उत्तर मिळालं असेल की ते कव्हर तसं का आहे किंवा त्याच्या माग काय स्टोरी आहे किंवा काही गोष्टी आहेत. ठीक आहे, पण हे झालं फ्रंट कव्हर म्हणजे पहिल्या कव्हरच्या बाबतीत, बरोबर. आपण अजूनपर्यंत लोकांना ह्याचं जे बॅक कव्हर आहे ते अजूनपर्यंत दाखवलेलं नाहीये. तर मी त्याच्याविषयी काही बोलण्याच्या अगोदर स्वतः आर्टिस्ट लोक लाईव्ह मध्ये आहेत आणि मला त्यातला तितकंसं जास्त काही कळत नाही. मी 4 रेषा काढून त्याला हत्ती म्हणतो आणि 5 रेषा काढून त्याला जिराफ म्हणतो. तर ते बॅक कव्हर काय डिझाईन केलंय आणि कसं डिझाईन केलंय ते रोहित लाड यांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. ओके, चालेल. मला बॅक कव्हर पण मी दाखवू का आता सगळ्यांना? असेल तर बेस्ट होईल. चालेल, मी पण बघायचं पूर्ण. ओके, सो आता जसं मी तुम्हाला सांगितलं बॅक कव्हर अजून त्यांनी फार पाहिलं नाहीये, पण जसं तुम्हाला वाटतं की जेव्हा पहिल्यांदा आपण फ्रंट कव्हर बघतो तर या पुस्तकाचं फ्रंट कव्हर हे शुभ्र पांढरं आहे. मी बेसिक थॉट तर सांगितलं तुम्हाला की व्हाईट आणि ते ब्राईटनेस आणि ते सगळं, पण जनरली जी पुस्तकं आपण बघतो ती सिंगल थीम मध्ये पुस्तकं आपल्याला दिसतात की जो कलर पुढे असतो तो मोस्टली मागे सुद्धा सेम कलर कॅरी फॉरवर्ड केला जातो आणि प्रिंटिंगला सोपं पडतं कदाचित म्हणून सुद्धा ते तशी थीम सुद्धा सेट केली जाते. पण या पुस्तकाचं एकदम उलट आहे की या पुस्तकाचं फ्रंट जितकं शुभ्र व्हाईट आहे तितकंच डार्क या पुस्तकाचं हे बॅकग्राऊंड असणार आहे. कदाचित ते दिसायला फार अवघड जाईल, पण हो, ते प्रचंड ब्लॅक आणि ज्या पुस्तकाचा जो डार्कनेस आहे, जी काहूर जी संभ्रमावस्था आहे तीच
या पुस्तकाची बॅकग्राऊंड असणार आहे किंवा बॅक साईड असणार आहे. याच्यामध्ये इलस्ट्रेशन म्हणाल तर एकच दाखवलंय, जे म्हणजे सँड क्लॉक, की ज्याला आपण हे म्हणतो साधारणपणे टाइम ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केला जातो, ते काचेचं असतं आणि त्याच्यामध्ये सँड असते, की एका ठराविक कालासाठी ती माती सतत खाली पडत राहते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते इन्व्हर्ट करायचे, परत ते खाली पडत राहतं. अशा पद्धतीने ते काय वेळ मोजण्याचं एक साधन होतं. तर पुन्हा आपण तीच थीम फॉलो करताना जिथे आपलं फ्रंट कव्हर संपतंय, जेव्हा तुम्ही पुस्तक ओपन फ्रंट साईडने बघता, तीच लाईन पुढे कंटिन्यू होते आणि पुस्तकाच्या मागच्या बाजूला ती खाली संपते. आणि ह्या सगळ्या लाईन मध्ये फक्त सँड क्लॉक यासाठी दिसतं की पुस्तकाचा जसा तो डार्कनेस वाढत जातोय आणि या डार्कनेसला कारणीभूत असणारा तो आहे म्हणजे वेळ. या पात्रांनी एकमेकांसोबत सोबत घालवलेली वेळ, त्याच्यानंतर या पात्रांचे वेगवेगळ्या आलेल्या त्यांच्यावरती वेळा, या सगळ्याचं समग्र दर्शन हे आपल्याला बॅक कव्हरला दिसणार आहे आणि ते त्या सँड क्लॉक मध्ये ते दिसेल. आणि हे सँड क्लॉक दाखवतानाही आपण ती माती सलग न पडणारी दाखवता ती थोडी वर राहिली आहे, थोडी खाली पडली आहे. कारण का जो ज्याचा त्याचा बघण्याचा तो दृष्टिकोन असतो. एखाद्याला वाटतं माझा वेळ मी खूप खर्ची घातलाय, समोरच्याला वाटतं की माझा अजून बराच वेळ शिल्लक आहे. त्याप्रमाणे तुम्ही जसं बघाल तसं ते तुम्हाला ते परसिव्ह करता येईल आणि तसं तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. सो असं हे फ्रंटला प्रचंड शुभ्र व्हाईट आणि बॅकग्राऊंडला तेवढंच भयानक डार्कनेस असणार असं ब्लॅक कव्हर या पुस्तकाचा वी कॅन से की हे हायलाइट ठरणार आहे. ग्रेट, छान. धन्यवाद रोहित. मला असं वाटतं की रोहितला तो कंटेंट वाचायला लावलं तर बरं होईल, बॅक कव्हरचं कंटेंट. हा चालेल, छान होईल. चालेल ना. कारण का मला ऍक्च्युली कसं आहे की त्याच्यासाठी मी काही प्रश्न ठरवून ठेवले होते, पण त्यांनी त्यांनी बनवलेली गोष्ट आहे की तो चालू झाला, ते थांबलाच नाही, तो सगळं त्यांनी सांगून टाकलं. मी आता त्याला काय विचारू, म्हणजे त्यांनी सांगितलं की ते सँड असते ते खाली वरती करतात. मला वाटलं मी एखादा प्रश्न त्या फिरणाऱ्या गोळ्यावर तरी विचार की माती खाली काय वरती का जाते, त्याचं काय महत्व आहे. तर ते तो चालू झाला, ते रेषांमध्ये खेळणारा माणूस आहे, त्यामुळे ते त्याची सांगण्याची पण जी रेषा आहे ती कोण थांबू शकलं नाही. मी तरी कसं थांबू. त्यामुळे आता तो फक्त आता उरलेली गोष्ट त्या कंटेंटची आहे, तो पण माझा नाही, तो लेखकाचा आहे. आता लेखकाने स्वतः सांगितलं की तूच वाच, तूच वाचून टाक. नाही, नक्की नक्की. म्हणजे गंमत अशी आहे की या पुस्तकाबद्दल बोलताना फार बोलावंसं वाटतं, कारण का पुस्तक फारच भन्नाट आहे आणि मुळात तू जसं चेतनही म्हणाला की सब्जेक्ट जरी लोकांना सिमिलर वाटला किंवा माहिती असणाऱ्यातला वाटला, पण जेव्हा माणूस हे पुस्तक वाचेल एखादा, त्यावेळेस त्याला वाटेल की ओके, हे स्टोरी लाईन तर मला सिमिलर वाटते, पण नाही, पात्र आपल्याला जे वाटतंय तशी नाहीयेत वागत यामध्ये. पात्रांनी घेतलेले डिसिजन कदाचित मला योग्य वाटतात, पण नाही रे, दुसऱ्या पात्राचा निर्णय पण तेवढाच बरोबर आहे. त्याच्यामुळं बोलताना या पुस्तकाबद्दल नाही राहत. त्यामुळे कदाचित माझं फ्लो मध्ये सगळं टाकलं. आपली पहिल्यापासून सगळी पुस्तकं वाचकांची ही होती आणि तुझं स्वतःच इथे पुस्तक आहे. म्हणजे चेतन लाईव्ह मध्ये असलं तरी मी ही गोष्ट ठामपणे बोलू शकतो की ते पुस्तक तुझं स्वतःच आहे. त्यामुळे तू जितका भरभरून बोलशील म्हणजे त्याबद्दल आम्हाला स्वतःला काही प्रॉब्लेम नाहीये. ते तसं आहे. आता नाही ना, वाचूनही तूच दाखव तुझ्याच पुस्तकाचं, काही हरकत नाही. नक्की नक्की नक्की. सो बॅक कव्हर वरती जो आपण कंटेंट लिहिलेला आहे तर तो असा आहे की शारीरिक जखमांना चेहरा असतो, त्यांची ओळख पटते आणि उपचारही होतात. मनावरचे घाव मात्र ओळखायला तितके सोपे नसतात. या कथेतली प्रत्येक पात्राची दुःख पचवायची आणि त्यावर व्यक्त होण्याची पद्धतच वेगळी आहे. आपल्या आयुष्यात खूप साऱ्या व्यक्ती येतात, त्यातल्या काही मनात घर करून बसतात आणि अचानक एक दिवस हे घर रिकामं सोडून निघूनही जातात. निर्माण झालेल्या या पोकळीमुळे मन खायला उठतं आणि त्यामुळेच ते येतं ते नैराश्य. आपलं मन म्हणजे एक समुद्र आहे. या समुद्राच्या मध्यवर्ती रोज हजारो भूकंप होत असतात. त्या भूकंपामुळे तयार
झालेल्या लाटा रोज किनाऱ्याला येऊन आदळतात. या लाटा म्हणजेच आपल्या मनातील भावना. पण कधीतरी मोठा हादरा बसतो, त्यातून तयार होतो तो सुनामी, म्हणजेच भावनांचा उद्रेक, जो सर्व संपवतो. अशाच वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण आणि उद्रेक यांचा अनुभव देतं तेच काहूर. चांगलं वाटतं, कव्हर छान धन्यवाद. सुटेबल. धन्यवाद रोहित. माझ्याकडचे सगळे प्रश्न मोस्टली संपलेले आहेत. तर चेतनला किंवा रोहितला काही बोलायचं असेल तर तुम्ही प्लीज बोला. त्याच्यानंतर मी एक 5 मिनिटं बोलेन आणि आपण हे लाईव्ह संपूया. तुमच्या दोघांना मला बोलायचंय ऋषिकेश बद्दल थोडं. आता आज आय थिंक रुचित प्रकाशनचा हा पहिला लाईव्ह व्हिडिओ असेल. कदाचित तुझे पण मित्र तुला लाईव्ह पहिल्यांदा बघत असतील त्या. तर हा माणूस वेगळा अवलिया माणूस आहे. आता थोडं जरा कॅज्युअल बोलतो, प्रकाशक बाजूला ठेवतो, ऋषिकेश म्हणून बोलतो, ऋषाभाई म्हणून बोलतो. तर हा मुलगा असा आहे की आतापर्यंत मी हे एकदम फ्रँकली सांगतो सर्वांना, आतापर्यंत फायनान्शियली कुठलाही विषय आमच्यामध्ये डिस्कस झाला नाही. याचं कारण काय, तर हा ऋषिकेश जे काम करतोय ते काम तो म्हणजे कुठल्या तत्वावर करतोय मला माहिती नाही. मी गेले 10 ते 11 वर्ष नोकरी करतोय. पैसा किती महत्वाचा आहे कुठला, हा तो पण नोकरी करतोय. तो नोकरी व्यतिरिक्त त्याचा छंद म्हणून प्रकाशक झालेला आहे. आणि त्यांनीच मला त्याचा एक किस्सा सांगितला होता प्रकाशक होण्याचा, की नेमाडे त्याला म्हणाले होते की तू प्रकाशक कस काय झाला, हा छोट्या प्रकाशक कस काय झाला. तर हा जो छोटा आहे याने हे जे क्षेत्र निवडलं प्रकाशक होण्याचं. आता तुम्हाला इझिली बरीच लोक काय हॉटेल मॅनेजमेंट, कोणाला पायलट व्हायचे, कोणाला धंदे करायचे, पण प्रकाशक हा खरा बिझनेस नाहीये. जर का मूळ अर्थात बघितलं तर ज्यांची स्वतःची पुस्तकाची दुकाने 5-10 त्यांनी प्रकाशक झालं तर आजच्या काळात त्यांना फायद्याचं आहे. पण जर का हा बिझनेस प्रकाशकाचा बिझनेस म्हणून कोणी करू इच्छित असेल तर ते करणं मात्र थोडं डिफिकल्ट आहे आणि आपल्याला सगळ्यांना अग्री करावं लागेल. कारण की हे क्षेत्र असं आहे की त्याला काहीतरी द्यायचंय. आणि ऋषिकेश सोबत ज्या दिवशी मी पहिल्यांदा बोललो तेव्हा त्याने मला एक वाक्य सांगितलं होतं की लेखकांची किंमत काय आहे आता. किंमत शब्द त्याने जेव्हा वापरला तेव्हा मी म्हटलं म्हणजे काय. पण प्रेक्षकांचं प्रेम मिळतं, सर्व मिळतं, सर्व अग्री होय. पण जे लेखक लोक आहेत आता आपल्या महाराष्ट्रातले, पुण्यातले, भारतातले कुठलेही लेखक असू देत, यांना ग्लॅमर मिळतं का, आणि ग्लॅमर मिळाला तर पैसा मिळतो का, यांना यांच्या कलेची खरी दाद मिळते का, कुठल्या डायरेक्शनला आता मराठी पुस्तकांचं क्षेत्र चाललंय त्याविषयी तो खूप भयंकर विचार करतो. आणि हा एवढासा पोरगा 28 वर्षाचा 29 वर्षाचा त्याला कोणी आपल्या भाषेचा सन्मान करायचा, कुठेतरी झेंडे घेऊन फिरायचं, ते करण्याव्यतिरिक्त तू खरं सांगतो मराठी भाषेला योग्य न्याय देतोस मित्रा. आणि तुझ्या हातात माझं पहिलं पुस्तक आहे याचा आनंद मी तुला सांगू शकत नाही. आणि तू जे काम करतोय सोसायटीसाठी, तू पहिली जी 3-4-5 पुस्तकं जी केली, ती पहिली 5ही पुस्तकं जे सोशल कॉजने केलेली आहेत, ते पण सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये कुठलाही तुझा बिझनेस माइंड नाहीये. आणि तू तुझं असंच राहू दे, तुझी जी देण्याची भावना आहे ती अशीच राहू दे. महादेव तुला भरपूर देत राहील. मित्र आहे शेवटी आपला. तुला थँक्यू म्हणायचं बस, दुसरं काही नाही. तुला मनापासून थँक्यू म्हणायचं. आणि लोकांना तू कळलं पाहिजे रे, पडद्यामागे राहून जे काम करतोय ते लोकांना कळलं पाहिजे. तू चेहरे इंट्रोड्यूस करून देतोय नवीन. तू तन्वीर भाई, चेतन बच्चाव, आता रोहित लाड, अजून 2-3 नवीन लेखक इंट्रोड्यूस करणार आहे त्या वर्षात. तर हे जे तू इंट्रोडक्शन करून देतोय, तू पडद्यामागे राहून इंट्रोडक्शन करतोय, पण तू पण फ्रंटला आला पाहिजे. तुझाही चेहरा लोकांना कळू देत की तू कुठल्या भावनेने पुस्तक बनवतो. मुळात 1-2-3 गोष्टी ज्या चेतन बोलला त्याच्यावर आवाज येतोय का माझा? हो. 2-3 गोष्टी ज्या चेतन बोलला त्याच्यावर फक्त थोडस बोलतो की मुळात पुस्तक करणं किंवा ते पुस्तक लोकांसमोर आणणं, ह्याच्यामध्ये मला स्वतःला मिळणारं समाधान खूप जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तन्वीरला मी लोकांसमोर आणायचा प्रश्नच नव्हता. कारण का माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की तन्वीरनी ती गोष्ट चेतन गेला का? येईल तो बहुतेक हे झालं असेल, जॉईन होईल. ओके.
ओके. सो तन्वीरला मी तर आणलं नव्हतं, तन्वीरनीच मला आणलं असं म्हणता येईल. पहिलं पुस्तक पण जे केलं होतं एक टप्पा आउट, त्या पुस्तकामध्ये ही करताना ती भावना होती की लेखक इतक्या तळमळीने लिहित असतो किंवा 4 गोष्टी समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला समाजात ते बदल घडावे असं वाटत असतं, तर त्यावेळेस तो ते लिखाण करतो किंवा समाजापुढे ठेवतो, पण त्याला बऱ्याच वेळा त्याला जो मोबदला मिळायला हवा तो मिळत नाही. तो मिळवून देण्यासाठी मी फक्त प्रयत्न केला होता, ज्याला आज जी लोक आहेत किंवा जी लाईव्ह मध्ये आहेत किंवा बरीच लोक माझ्या मागे उभी आहेत की ज्यांनी मला वेळोवेळी सतत प्रेरणा दिली आहे की हे केलं पाहिजे किंवा तू जे करतोय हे चांगलं आहे वगैरे वगैरे. तर त्याप्रमाणे म्हणजे हे जे सगळं श्रेय आहे ते माझं नाहीये, मी ते कधी स्वतःला देत नाही आणि किंवा ते मी दिलंही नाही पाहिजे. इनफॅक्ट ते माझ्या सगळ्या लोकांचं श्रेय आहे आणि मी कधीच कोणाची नावं घेत नाही. कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठेही तुम्ही जर का बघितलं तर मी कधीच कुठल्याच एका पर्टिक्युलर माणसाचं नाव घेत नाही, कारण का मला ते आवडत नाही. कारण का आपण जो श्वास घेतो त्याला बोलताही येत नाही आणि त्याला नावही नसतं. आपण फक्त म्हणतो की तो श्वास आहे म्हणून आपण जिवंत आहोत. असे अनेक श्वास एकत्र येऊन माझा श्वास चालू असतो किंवा मी नेहमी काही गोष्ट करताना मी कायम शेवटचं एक वाक्य त्यात लिहितो की तुमच्या पायांवर मी उभा आहे. तसंच आहे ते की या तुमच्या सगळ्या प्रेमावर किंवा तुमच्या सगळ्या गोष्टींवर मी उभा आहे. एक नवीन कादंबरी घेऊन, म्हणजे आतापर्यंत तुम्ही प्रचंड प्रेम दिलं. माझ्या सगळ्या जिथं जिथं मी अडखळलो किंवा जिथं जिथं पडलो तिथं त्या गोष्टी बाहेर 4 लोकांना न सांगता माझ्या कानात येऊन सांगितलं की अरे 15 दिवस झाले पुस्तक आलं नाहीये, 20 दिवस झाले पुस्तक आलं नाहीये, लवकर पाठव किंवा ते कुठं अडकलंय बघ. त्याच्यानंतर मी ज्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला त्या अगदी लहान भावासारख्या किंवा एखाद्या मित्रासारख्या समजून घेतल्या. मी काही गोष्टी एक असतं की कुठलीही चांगली गोष्ट जरी असेल तरी ती घेण्याची ताकद किंवा ती शेअर करण्याची ताकद आपल्यात असायला हवी. ती बऱ्याच लोकांमध्ये आहे, म्हणून आजपर्यंत आपण ती गोष्ट समाजामध्ये ठेवू शकलो किंवा पसरवू शकलो. लोकांनी ती कामं किंवा त्या गोष्टी अगदी स्वतःच्या असल्यासारख्या पसरवल्या समाजामध्ये. तर त्यामुळं माझं काहीच नाहीये, माझं वकील मात्र काही नाहीये, म्हणजे ते सगळं माझ्या लोकांचंच आहे. आईचं आहे किंवा झालेल्या बायकोचं आहे, मित्रांचं आहे, मैत्रिणींचं आहे, माझ्या कितीतरी बहिणी आहेत त्यांचं आहे. तर त्या सगळ्यामध्ये त्यांचं ते श्रेय आहे. तीच गोष्ट आता आपण आगामी दिवसात घेऊन येत आहोत. तर माझी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे की जसं प्रेम तुम्ही याआधी आपल्या कलाकृतींना दिलं तसंच तुम्ही यानंतरही काहूर या कादंबरीला द्याल आणि म्हणजे तुम्ही ते द्याल ही अपेक्षा आहे आणि विश्वासही आहे, कारण का तुम्ही सगळी माझीच लोक आहात. त्यामुळे मी हे वाक्य नक्कीच म्हणू शकतो. तर रोहितला काही बोलायचं असेल तर रोहित बोलू शकतो, नाही तर मग आपण हे लाईव्ह इथंच संपूया. येस नाही, ऋषी म्हणला तसंच की कादंबरी प्रचंड सुंदर झाली. जसं रुचित प्रकाशनाच्या बाकी पुस्तकं जशी होती तसंच हेही पुस्तक आहे. आणि ऋषी म्हणाला तसं तुम्ही सगळेच हक्काची माणसं असल्यामुळं ऋषी तुम्हाला हक्कानी सांगेल किंवा आम्ही सगळे हक्कानी सांगू की जसं इतर पुस्तकांना प्रेम दिलं तसंच काहूरलाही द्या. आणि आता आल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. सगळ्या जितक्या लोकांनी लाईव्ह अटेंड केलं त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि हे लाईव्ह इथंच संपलं असं जाहीर करतो. कादंबरी काही दिवसात तुमच्या हातात येईल. त्याला जेवढं प्रेम माझ्यावर करता त्याच्यापेक्षा भरभरून प्रेम करा, हीच अपेक्षा आणि विश्वास. धन्यवाद. धन्यवाद.